लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदय, राज्यामध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची पटसंख्या मी पदवीधरचा आमदार आहे साहेब, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची जी ही संख्या कमी होत आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक सत्राचं समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमाने जे युडाएसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 1,08,000वर शाळा असून राज्यात 8,213 गावांमध्ये अद्यापही प्राथमिक शिक्षक नाही. सभापती महोदय, अनुदानित शाळांमध्ये आता शाळा सुरू झाल्यात आणि आता बऱ्याचशा ठिकाणी अजूनही शिक्षक नाही. शिक्षकांच्या संदर्भातली आपण ज्यावेळेस राईट टू एज्युकेशन म्हणतो, हे विद्यार्थ्याचा अधिकार आहे, ते अधिकार मिळवून देण्यासाठी आपण शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भातलं आपण काय निर्णय घेणार हा सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, ग्रामीण भागामध्ये आपण शाळांचंही संदर्भातलं विद्यार्थ्यांना एकत्र करायचं आपण धोरण घेतलंय, पण बरेच ठिकाणी सभापती महोदय आपल्याला गावांचा अंतर लांब आहे, काही ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोनाने ते एकत्र करता येत नाही. अशा याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षकांची संख्या त्या शाळेवरती मेंटेन करून आपण चांगल्या दर्जाचं ई क्लासरूमच्या माध्यमाने त्यांना शिक्षण त्या तिकडे उपलब्ध करून देऊ शकतो का? एक पूर्ण प्लॅटफॉर्म आपण या संदर्भातलं धोरण म्हणून शिक्षण विभाग तयार करणार का? असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला, एक तर सर्वात पहिले शासनाची भूमिका या ठिकाणी क्लिअर करतो की शाळांमधील पटसंख्या कमी झाल्यामुळे शाळांचं समायोजन करण्याचा शासनाचं असं कुठलंही धोरण नाही. परंतु संच मान्यता आणि पट पडताळणीमुळे जर का विद्यार्थी संख्या एखाद्या ठिकाणची कमी झाली असेल तर हे अतिरिक्त झालेले शिक्षक यांना अतिरिक्त शिक्षकांचे शासन निर्णयानुसार समायोजन करण्यात येईल, हे आपणास या ठिकाणी क्लिअर करतो. सभापती महोदय, या ठिकाणी जो लक्षवेधी मांडली गेली याच्यामध्ये जर बघितलं की विद्यार्थी संख्या कमी झाली तरी शाळा बंद केली जाणार नाही असं मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं. परंतु 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या निकषानुसार त्या ठिकाणी 20पेक्षा एकही विद्यार्थी जर कमी झाला तर 3 शिक्षक कमी केले गेले. त्या शिक्षकांचं तुम्ही समायोजन होणार म्हणून सांगितलंच, परंतु त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत वाड्या वस्त्यावरचे त्यांच्या शिक्षणाची काय सुविधा होणार? कारण त्या ठिकाणी आपण दिले की प्रवास भाडं दिलं जाईल. पहिलीचा मुलगा प्रवास करून त्या ठिकाणी दुसऱ्या गावी जाणं शक्य नाही. त्यामुळं या बाबतीत माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 15 मार्च 2024च्या संच मान्यता निकषामध्ये आपण बदल करणार आहात का? आणि त्या वाड्या वस्त्यावरच्या ज्या शाळा आहेत की ज्याच्यामध्ये 19 पट असेल, 18 पट असेल, त्या शाळा चालू ठेवणार का? नाही, मूळ आपली लक्षवेधी होती की आपलं जेव्हा केंद्र सरकारकडे समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक मंजूर करण्याच्या वेळेस केंद्र शासनाने हे लक्षात आणून दिलं की आपल्या इथल्या प्राथमिक शाळा जवळजवळ 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा नाही आहे बा, आणि उच्च प्राथमिक शाळा ह्या 6563 गावांमध्ये नाही आहे असं त्यांनी निरीक्षण त्या ठिकाणी नोंदविलं. आज या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील प्रकरण 3 मधील तरतूद क्रमांक 6 नुसार राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण वस्ती नजीकच्या क्षेत्रांमध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा अस्तित्वास नसल्यास अशा ठिकाणी शाळा स्थापन करेल अशी त्या ठिकाणी तरतूद आहे. नाही, शाळा एक वस्तुस्थिती आपण समजली पाहिजे. 1 मिनिट, हा तरतूद काय आहे मी या ठिकाणी सांगितलं. 1 मिनिट सोबत आपण एक वस्तुस्थिती पण जाणली पाहिजे की आपल्या राज्यामध्ये सर्व मिळून जवळजवळ 1,08,000 शाळा त्या ठिकाणी आहेत आणि या 1,08,000 शाळांमधल्या जवळजवळ 18,000 शाळांची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी 20पेक्षा पटसंख्या कमी आहे. असं असताना देखील शासनाने ते कुठलीही शाळा त्या ठिकाणी बंद केली नाही किंवा काही केली नाही, म्हणजे त्याचं स्थानांतरही त्या ठिकाणी केलेलं नाही. नाही, शिक्षक अतिरिक्त केलं तर त्याचं समायोजन करणं चालू आहे. आता अनेक ठिकाणी शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी पटसंख्या वाढते आहे,
तर ज्या ठिकाणी पटसंख्या वाढते आहे त्या ठिकाणी आपण त्या शिक्षकांचं समायोजन त्या ठिकाणी करतोय. अभ्यंकर देतो देता देत तुमच्या प्रश्नाच्या वेळेस उपस्थित करा मुद्दा. अभ्यंकर बोलतायत. सभापती महोदय, हो तुमचं नाव आहे. सभापती महोदय, मराठी, हिंदी, उर्दू ह्या ज्या प्रादेशिक भाषेमधल्या ज्या शाळा आहेत, या प्रादेशिक भाषेमधील माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणची पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होते आहे. त्याच्यामध्ये अनेक कारणामध्ये एक कारण हे आहे की शिक्षक मंजुरीचं आपलं जे धोरण आहे, शिक्षक संख्या मंजुरीचं जे धोरण आहे ते धोरण चुकीचं आहे. ते RT प्रमाणे नाही. RT हा देशाचा कायदा आहे. असं असताना सुद्धा त्या कायद्या अनुरूप अशा प्रकारचं धोरण आपलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे शिक्षक अतिरिक्त होतात. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याकरता 1981ची नियमावली आहे. त्यामध्ये 26 नंबरचा जो नियम आहे त्यानुसार आधी त्या शिक्षकांना इतर शाळांमध्ये सामावून घ्यावं आणि नंतरच त्यांना मूळ शाळेमधून कार्यमुक्त करावं अशा प्रकारची तरतूद आहे. पण मुंबईमध्ये मात्र अशा प्रकारच्या या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना आधी कार्यमुक्त केलं आणि नंतर शाळांमध्ये त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे 81च्या नियमानुसार बरोबर नाही. त्या बाबतीत आपण दुरुस्ती करणार आहात का? आणि 2009चा जो RT ॲक्ट आहे त्यानुसार आपण 15 मार्च 2024चा GR हा दुरुस्त करणार आहात का? दुसरं एक आणखी आहे की प्राथमिक शाळा नसलेल्या 1650 गावी प्राथमिक शाळा आणि 6563 गावी उच्च प्राथमिक शाळा RTच्या कलम 6 नुसार सुरू करण्यास राज्य शासन परवानगी देईल का? कारण या ठिकाणी आपल्याला RTमध्ये आपणच आता नमूद केलेलं आहे की त्यामध्ये RTचं कलम 6 प्रमाणे ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्राथमिक शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी प्राथमिक शाळा संख्येचं बंधन त्याच्यामध्ये नाही हे आपण नंतर नियमावलीमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे RT कायद्यामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे त्यानुसार आपण 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेली ही जी गावं आहेत त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आणि 6563 गावी उच्च प्राथमिक शाळांची गरज आहे. RTमध्ये 1 to 5 एवढंच सेगमेंट नाही आहे, 1 to 8 आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा या ठिकाणी त्याच्यामध्ये 5वीच्या नंतर 6वी 7वी 8वी हे वर्ग आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहात काय? त्यानंतर RT प्रश्न आहे डायरेक्ट प्रश्न आहे. RT नियमावलीतील नवीन शाळेकरता किमान 20 विद्यार्थी उपलब्ध असावेत ही अट आपण क्षमापित करणार आहात काय? सन्माननीय सदस्यांनी सर्वात पहिले विचारलं की मुंबईमधले जे शिक्षक की पहिले समायोजित केले नाही अतिरिक्त ठरविल्यानंतर, हे मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की पहिले त्याचं समायोजन करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच त्याला त्या मूळ ठिकाणावरून कार्यमुक्त करण्यात येईल. दुसरं नाही, आपण ते दुरुस्ती करू, त्याच्यामध्ये काय हरकत नाही. नंतर एक आपलं म्हणणं आहे की शाळा ह्या ज्या केंद्र सरकारने नोंद ह्या ठिकाणी करून दाखवली, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे करणार त्यांचं. एक मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाने जे निदर्शनास आणून दिलं की 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा आणि 6553 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नसल्याचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदविलं आहे. तर याच्याकरता जी तरतूद ह्या ठिकाणी आपल्या राज्याने जे ॲक्ट त्या ठिकाणी केलं आहे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील तरतुदीनुसार अशा वस्त्यांमध्ये जिथे शाळा प्राथमिक स्तर 1 किलोमीटर, उच्च प्राथमिक स्तर 3 किलोमीटर आणि माध्यमिक स्तरावर 5 किलोमीटर परिसरात उपलब्ध नाही अशा वस्त्यामधील मुलांना शिक्षण देण्यासाठी वाहतूक सुविधा, त्या ठिकाणी निवास सुविधा व अन्य सुविधा देण्याची तरतूद आहे. त्याच पद्धतीने नाही, अजून सांगतो तुम्हाला, दुसरं काही ठिकाणी आता केंद्र सरकारने काय केलं, एक नवीन त्या ठिकाणी हे केलं, केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 25 व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 22 असे एकूण 47 वसतिगृहांना आपण त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यातून 4700 विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. ह्या अनेक असे जे बेडे किंवा छोटे गावं दाखवले आहे हे साधारणतः आदिवासी एरियातले आहे आणि त्या ठिकाणी आपण वसतिगृह सुरू केलेले आहेत.
हे पहा, मी सगळ्यांना बोलायला देते, परंतु 5व्या लक्षवेधीवरती नावं आहेत. नाही, अमोल मिटकरी, कारण नाव आहे त्यांचं, मी ओळी नाव तुम्हालाही देते सगळ्यांना बोलायला, काय हरकत नाही. सरनाईक साहेब पण जे उत्तर आलेले ऑलरेडी त्याच्यावर परत तोच प्रश्न नका विचारू. हां, सभापती महोदय, खरं तर ही लक्षवेधी विक्रम काळे साहेबांनी लावली होती आणि यामध्ये 8,213 गावांमध्ये अद्यापही साधे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी शाळा नसण्याबाबत प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. 1,650 गावे प्राथमिक शाळेपासून आणि 6,563 गावे उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित आहे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर देताना पटसंख्या कमी असलेल्या शाळेच्या बाबतीत सांगितलं का बाबा काही शाळांची पटसंख्या कमी आहे. महाराष्ट्र शासनाने आता 23 जून रोजी जो प्रवेशोत्सव कार्यक्रम घेतला माननीय मंत्री महोदय, त्या कार्यक्रमाला आम्ही पण आमदार म्हणून प्रत्येक ठिकाणी तुमच्या विनंतीला कलेक्टर साहेबांच्या पत्राला मान देऊन आम्ही गेलो होतो. पण जिल्हा परिषद शाळेतला आदिवासी बहुल भाग असेल, ग्रामीण भाग असेल, या शाळेतली एकंदरीत परिस्थिती, पटसंख्या रोडावण्याची प्रमुख कारणं, आता एकाच शाळेमध्ये शिक्षकाची होत असलेली कमी संख्या, म्हणजे 20 पटसंख्येच्या आतली जे काही शाळा आहेत, त्यामुळे एकच शिक्षक आता किती विषय शिकवणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहता माझा स्पेसिफिक हाच प्रश्न मंत्री महोदयांना आहे की या लक्षवेधीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळांची असलेली परिस्थिती, जे अभ्यंकर साहेबांनी सांगितलं त्या महानगरमधल्या शाळांची परिस्थिती, याबाबत मुलांना शिक्षण घेण्याकरता शासनाकडून जी मुलं आता शिक्षक आहेत, गावच्या मुलांची जी काही अवस्था आहे, त्यासाठी शासन आता काय व्यवस्था करणार आहे, पटसंख्या वाढीसाठी शासन काय प्रयत्न करणार आहे, आणि शालेय पोषण आहाराची परिस्थिती सगळ्या ठिकाणी गंभीर आहे. माननीय मंत्री महोदय, हा मुद्दा घेतो मी. नाही, शालेय पोषण आहार म्हणजे शिजवण्याची जिथं काही. बरं, माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या. मंत्री महोदय, मी तुम्हाला हे सांगितलं की महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की एकंदरीत 1,08,000 शाळांपैकी 18,000 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा देखील आहे. परंतु आपण कुठलीही शाळा त्या ठिकाणी बंद केलेली नाही. आणि हे पण सांगताना आनंद होतो की याच्यामध्ये अनेक योजना, आपण म्हटलं की पटसंख्या वाढविण्याकरता शासन त्या ठिकाणी काय उपाययोजना करते आहे. या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पीएमश्री योजना त्या ठिकाणी सुरू केली. त्याच धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की सीएमश्री शाळा योजना त्या ठिकाणी सुरू केली. अशी शाळांची टप्प्याटप्प्यानं निवड करून तिथला दर्जा वाढविण्याकरता सर्व पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शासनाकडून या ठिकाणी होतो आहे. या माध्यमातून काही ठिकाणच्या शाळांची संख्या देखील वाढते आहे. शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान त्या ठिकाणी सुरू केलं. त्याच्यामुळे अनेक शाळांचा दर्जा त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वाढतो आहे. त्याच्यामुळे एकीकडे ज्या ठिकाणी संख्या ही कमी आहे तिथले शिक्षक आहे, त्यांनी ज्या ठिकाणी संख्या वाढते आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं समायोजन करतो. 1 मिनिट, अभिजित वंजारे बोला. या प्रश्नाची जी व्याप्ती आहे ना, ही प्राथमिक शिक्षण ज्या ज्या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या व्याप्तीमध्ये ज्या ठिकाणी शाळा नाही आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची सोय करणार का, अशा पद्धतीचा या लक्षवेधीचा आशय आहे. आता मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं की आपण सीएमश्री शाळा सुरू करतो आहे, आपण पीएमश्री शाळा सुरू करतो आहे. या शाळा ज्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी सुरू होत आहे त्याचा जर आकडा आपण पाहिला आणि 15 मार्च 2024चा जो शासनाचा GR आहे शालेय शिक्षण विभागाचा, की ज्या ठिकाणी 20 पेक्षा कमी पटसंख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची शाळा बंद करण्याचा निर्णय आपला आहे. शाळा बंद नाही केली हे आपण म्हटलं हे बरोबर आहे, पण त्या ठिकाणी जर सर्वच्या सर्व असणारे शिक्षक हे जर त्या ठिकाणी सरप्लस झाले, त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेत केलं, तर मग त्या 19 विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिकवायला शिक्षक कोण राहणार आहे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. म्हणून आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जो निकष लावलेला आहे तो 15 मार्च 2024चा GR आपण रद्द करणार का, हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. त्याच्यावर स्पेसिफिक उत्तर द्यावं. आपण त्या प्राथमिक शाळा ज्या आपल्या समग्र शिक्षण अभियानाच्या अंतर्गत आपण ज्या अनेक शाळा उभा करणार आहेत असं जे सांगतायत ते दिवा स्वप्न आहे ना. आजच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये या 15 मार्च 2024च्या निकषाप्रमाणे जे अनेक शिक्षक त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये राहणार नाही किंवा अन्य ठिकाणी समायोजित होणार आहे आणि म्हणून त्या शाळेमध्ये शिकवायला एकही शिक्षक राहणार नाही, त्या शाळांचं काय
हा स्पेसिफिक प्रश्न आमचा आहे, ठीक आहे. त्याच्यावर कृपा करून शासनाने उत्तर द्या. ठीक आहे. आणि त्या शाळा सुरू राहणार का, ठीक आणि आहे, शाळा झालं शिक्षकांशिवाय कशा सुरू राहणार, याचं उत्तर ठीक मिळालं आहे, पाहिजे झालं, सभापती प्रश्न महोदय. संपवा. हो. चला मंत्री महोदय. नाही चव्हाण साहेब, नाही असं नाही, असं नको जोडून सगळ्यांचे जोडून येणार प्रश्न नाही. सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांचं शिक्षणाबद्दल असलेली तळमळ ही सर्व जगजाहीर आहे की त्यांना शिक्षणाबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल किती तळमळ आहे. त्याच्यामुळे एक उत्कृष्ट शिक्षण संस्था ते आमच्या नागपूरमध्ये त्या ठिकाणी चालवत आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला सरकारच्या वतीने तुमची मूळ चिंता आहे की ज्या शाळा सुरू आहेत परंतु तिथली जर का पटसंख्या ही 20पेक्षा कमी झाली तर त्या ठिकाणी जर का एकही शिक्षक नसला तर तुम्ही त्या शाळा बंद करणार का? अशी कुठलीही शाळा, सध्या चालू असलेली कुठलीही शाळा शिक्षण बंद करणार नाही. त्या ठिकाणी निश्चितपणे शिक्षकांची व्यवस्था ही शासनातर्फे करण्यात येईल. मला असं वाटतं त्यांनी सांगितलेलं. नाही एक मिनिट, आता मी देते बोलायला, मी संपत नाहीये. परंतु अभिजित वंजारींनी असं विचारलं की कुठली शाळा बंद करणार कर, त्याच्यावर अगदी सुस्पष्ट पत्र त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर त्या खेरीज आता असेल तर विचारा परत तोच प्रश्न तेच उत्तर, असं नाही करायचं. नाही ज्ञानेश्वर म्हात्रे त्याच्यानंतर खडसे साहेब. मंत्री महोदय, अत्यंत सरनाईक साहेब, सरनाईक साहेब थांबा जरा, थांबा. मंत्री महोदयाने व्यवस्थित त्या संदर्भामध्ये उत्तर दिलं आहे. पण मंत्री महोदय, काही ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते आणि वाढलेल्या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक सुद्धा दिला गेला पाहिजे. संख्या कमी झाली की शिक्षक सरप्लस होतो. मात्र शिक्षक जर विद्यार्थी जर वाढले असतील तर त्या ठिकाणी वाढलेल्या विद्यार्थी संख्येवर शिक्षक आपण देणार का? एक. दुसरं, 15/3/2024च्या ज्या संचमालेच्या निकषामधला एकच विषय फक्त या ठिकाणी सांगतो की डोंगराळ, दुर्गम, आदिवासी भागाची जी पटसंख्या कमी होत आहे त्याला 15, 20, 25चा असा निकष होता पूर्वीचा. तर तो निकष आपण अंमलबजावणीमध्ये आणणार का, अशी आपल्याच विनंती आहे. निश्चितपणे तो निकष अंमलबजावणीत आणण्यात येईल, याच्यात कुठलीही शंका नाही. सन्माननीय एकनाथजी खडसे. सभापती महोदय, मंत्री महोदयांचे उत्तर जे आहेत, मंत्री महोदय आपण एका बाजूला उत्तर देतात की 20च्या आत संख्या जर झाली तर त्या ठिकाणी 2024च्या GR नुसार ती शाळा बंद करण्यात येईल, म्हणजे तिथला शिक्षक ट्रान्सफर करण्यात येईल. आत्ता उत्तरामध्ये असं दिलं आहे तुम्ही की 19 जरी विद्यार्थी झाले तरी आम्ही ते शाळा सुरू ठेवू. मग बिना ड्रायव्हरची गाडी असते तशी ते बिना शिक्षकाची शाळा सुरू राहणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ठीक आहे, ज्या ठिकाणी तुमच्या शाळांच्या संदर्भामध्ये विद्यार्थी संख्या आहे कमी, त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी शिक्षकांच्या संदर्भामध्ये कमी किंवा अधिक शिक्षक करण्याच्या संदर्भात निर्णय घेणार आहात. पण अशा अनेक शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये शिक्षकच नाही आहे किंवा एक शिक्षक आहे आणि 4 वर्ग आहे. अजूनही ही स्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमध्ये आहे. तर अशा शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्णय घेणार आहात? आणि अशा अनेक शाळा आहेत. आता माझ्याच मतदारसंघामधली एक जलचक्र बुद्रुक भोजवळ तालुक्यामधली शाळा आहे की जे शाळा 1ली ते 7वीपर्यंत सुरू आहे, म्हणजे होती. पण ते वादळामुळे सगळ्या 7च्या 7 शाळा खोल्या ज्या आहेत त्या पडून गेल्या आणि त्यामुळे 3 वर्ष झाले ते आता शाळा भरतच नाही, किंवा जे भरायचे ज्यावेळेला प्रयत्न केला तर शाळा कुठेतरी एखाद्या झाडाखाली करतात. आणि अशा ठिकाणी ते शिक्षक कमी करणं किंवा जास्त करण्यापेक्षा त्या शाळा खोल्या बांधकामाची काही व्यवस्था करणार आहेत की आपण काही या शाळा बंदच करायच्या प्रश्न घ्या अशा ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचे उत्तरं मला मंत्रिमंडळाकडून अपेक्षित आहे. ठीक आहे मंत्री महोदय. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य नाथाभाऊ यांनी जी गोष्ट लक्षात आणून दिली की स्पेसिफिक काही ठिकाणी संख्या वाढलेली असताना देखील त्या ठिकाणी शिक्षक नाहीत, निश्चितपणे बाब तपासण्यात येईल आणि त्या ठिकाणी शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल. दुसरं, आपण शाळाची दुरावस्थेबद्दल बोलले की काही शाळा ह्या त्या ठिकाणी झाडाखाली भरतात किंवा काही. आपण सर्वजण जाणतो की ह्या सर्व शाळांची दुरुस्ती करण्याकरता करोडो रुपयाचा निधी आपल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये उपलब्ध असतो. त्याच पद्धतीनं आपल्या आमदार निधीतून जर का तातडीनं त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर आपण आपल्या आमदार निधी म्हणून तात्काळ दिलं पाहिजे आणि शिक्षणाची व्यवस्था निश्चितपणे त्याच ठिकाणच्या लोकप्रतिनिधी उपलब्ध करून दिली पाहिजे. नाही 60 खोल्या नाही, परंतु जिल्हा नियोजन समितीमध्ये भरपूर मोठी तरतूद त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. खडसे साहेब. दुसरा, हा विषय आजच्या लक्षवेधीच्या अनुषंगानं नाही तरी सन्मान्य सदस्याचा सन्मान ठेवताना आपण हे उत्तर त्या ठिकाणी. 1 मिनिट लिंगाडे साहेब. नाही तुमचं समाधान झालं नाही, पण मंत्री महोदय असं सांगतायत
अहो पण प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की याचा खडसे साहेब तुम्हाला आता काय निबंध वाचायचा आहे का प्रश्न विचारायचा आहे का लक्षवेधीवर प्रश्न विचारायचा आहे? त्यांनी उत्तर सांगितलं की ह्या मधला स्कोप नाही आहे. आता त्याच्यावरती वेगळी मीटिंग घेऊ. अहो हा प्रश्न आता सरकार काय करतं, शिंदे साहेब उत्तर देऊ शकतात, तेही देऊ शकतात. थांब बसा नाही, स्पेसिफिक घ्या तुम्ही. असं जनरल नाही करता येणार. तुम्ही आता अनुभवी सदस्य आहात, नेते आहात, असं कसं काय? खडसे साहेब खडसे साहेब खडसे साहेब खडसे साहेब चला लिंगाडे स्पेसिफिक घ्या चला. आणि त्याचा सभापती महोदय, सभापती महोदय, मंत्री महोदयांनी आता प्रश्नाला प्रश्न घ्या चला. मंत्री मला 6व्या लक्षवेधीकडे मंत्री जायचंय. महोदयांनी आता सरनाईकांची लक्षवेधी सांगितलं आहे पुढची. की शाळांमधली विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी आम्ही शाळा बंद करणार नाही आणि समूह शाळेचा शासनाचं कोणतंही धोरण नाही, असं आत्ता या ठिकाणी सांगितलं. मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये आत्ता 35 शिक्षक आपण निलंबित केलेत की त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून. तर मग याचं पण आपल्याला उत्तर द्यावं लागेल की त्या ठिकाणी आपण म्हटलं की विद्यार्थी संख्या कमी झालं तर शिक्षकांना आम्ही दुसरीकडे समायोजन करू. मग बुलढाणा जिल्ह्यात आपण समायोजन न करता 35 शिक्षकांना आपण निलंबित केलेलं आहे, त्याबद्दल आपण सांगावं. निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे. शशिकांतजी शिंदे. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की पटसंख्या कमी झाली तरी एक शिक्षक राहिला तरी आपण ठेवतो, शाळा चालू ठेवतो. पण जिथे जास्त पटसंख्या असताना सुद्धा शिक्षक अपुरे आहेत त्याच्याबद्दल आपण तत्काळ त्या ठिकाणी नियोजन करणार का? एक, बऱ्याच शाळेमध्ये 2 शिक्षक 4 शिक्षकांचं काम करतात, एक शिक्षक 3-3 शिक्षकांचं काम करतात, त्याची त्रुटी भरून काढणार का? दुसरा, आपण एक पॉलिसी ठरवली होती. आपण एकनाथ शिंदे साहेब इथं आहेत, ते डोंगरी भागातून आलेले आहेत, त्यांना माहिती आहे सह्याद्रीवरून मोऱ्यावरून खाली विद्यार्थी शिकायला येतात. तिथे आपण धनगरपाडा असतो, मोरे असतात, तिथे शिक्षणाची सेवाच नव्हती. तर आपण धोरण ठरवलं आणि तिथं काही शाळा अनुदानित आपण मंजूर करण्याचा प्रयत्न केला. आपला निर्णय काय, 22-23च्या संच मान्यतेनुसार 10वीची शेवटच्या वर्गाची पटसंख्या डोंगरी निकष विद्यार्थी 20पेक्षा कमी असल्यास त्या शाळेला अनुदान देत नाही. आता 23-24ची मान्यता अनुदाने वितरित होणे आवश्यक होते, परंतु तसे न झाल्यामुळे अजूनपर्यंत त्यांना अनुदान मिळालं नाही. हे मोफत सेवा करतात विद्यार्थी शिकावं म्हणून. शिंदे साहेब प्रश्न. तरी या ठिकाणी जावली तालुक्यामध्ये एक उदाहरण देतो. कुसुंबी मुरा म्हणून आहे, तिथं 7वीला मुली खाली शाळेला येऊ शकत नव्हत्या, तिथं संस्था चालू आहे. 23-24 आणि 24-25ची या संच मान्यता पाहून अनुदान जे आपण देतोय टप्प्याटप्प्याने ते मंजूर झालं नव्हतं. ते अनुदान देण्याच्या संदर्भातून आपण धोरणात्मक निर्णय घेणार आहे काय डोंगरी भागातल्या. एक तर पहिले शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही सांगितलं की काही ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते आहे. हे कशाचं लक्षण आहे? कारण मागच्या 10 वर्षापासून सरकारने जे वेगवेगळे उपक्रम राबविले, आत्ताच मी सांगितलं की शिंदे साहेबांनी जी योजना आणली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर आता मला बोलू द्या, मी तुमचं ऐकलं, आता मला तुम्ही अभिनंदन केल्यामुळे ते गोंधळून गेले. जी योजना सन्माननीय शिंदे साहेबांनी सुरू केली होती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, त्याचा उपक्रम इतका चांगला राबविला गेला की वर्ल्ड गिनीज बुक रेकॉर्डमध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं. असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी नोंदविण्यात आले. आणि आत्ताच आपल्या दुसऱ्या सदस्यांनी सांगितलं की यावर्षी शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं घेण्यात आला. आपल्यातले बरेचसे प्रतिनिधी शाळेच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी शाळेत गेले. राज्यमंत्री म्हणून मी देखील बँड्राच्या एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला म्हणजे मला तर विश्वास वाटत नव्हता अभिजित भाऊ का 1150 विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी होते. आणि मुंबई विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की मागच्या 3 वर्षाआधी जी विद्यार्थी संख्या 2.5 लाख होती, ती महानगरपालिकेच्या शाळांची विद्यार्थी संख्या आता 3.5 लाख त्या ठिकाणी झालेली आहे. ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये एवढा 2 लाख वरून 3.5 लाख झालेली आहे. विदर्भाची देखील परिस्थिती चांगली आहे. तेच तर शिंदे साहेब निदर्शनास आणून देत आहेत. ते काय म्हणत आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते त्या ठिकाणी काय तर निश्चितपणे ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते आहे त्या ठिकाणी संच मान्यतेच्या नियमानुसार शिक्षक देखील वाढीव त्या ठिकाणी देण्यात येईल. दुसरा आपण प्रश्न उपस्थित केला की डोंगरी भागामध्ये ज्या काही शाळा आहे त्यांना जे अनुदान द्यायला पाहिजे
तर ही बाब तपासण्यात येईल. आपण स्पेसिफिक काही शाळांची उदाहरणं देखील द्या. या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे याच्याकरता शासन कार्यतत्पर आहे. निश्चितपणे बाब तपासून त्या ठिकाणी निर्णय देईल. हे पहा, अजून 2-3 प्रश्न आहेत, पण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे याच्यात काही मांडू इच्छित आहेत या लक्षवेधीमध्ये. जरा चर्चेवर राज्यमंत्री महोदय अतिशय आपल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. खडसे साहेबांनी देखील जो विषय या ठिकाणी मांडला त्याची देखील आपण योग्य ती दखल घेऊन त्या जिथे अडचणी आहेत त्या दूर करू. फक्त मला सभापती महोदय एकदा एवढंच सांगायचं आहे की एक आपल्या सदस्यांनी काही शाळांना व्हिजिट केली पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना नताभाऊ नाशिकमध्ये हिवाळी गाव आहे, अतिशय दुर्गम ठिकाणी आहे, आदिवासी शाळा आहे. आणि त्या हिवाळी शाळेमध्ये मी गेलो होतो. दादा भुसे होते आणि त्या शाळेतली मुलं, त्या शाळेतली शाळा पण कुणीतरी अशी बांधून दिली होती तिथल्या स्थानिक लोकांनी. तर त्या शाळेतली मुलं नाताभाऊ दोन्ही हाताने लिहित होती, एका हाताने मराठी आणि एका हाताने इंग्रजीमध्ये, आणि एवढे फास्ट लिहित होते की ते म्हणजे अगदी वेगळं तिथे अनुभव मिळाला. आणि त्याचबरोबर आपण पाढे कितीपर्यंत आपल्याला येतात, आपल्याला पाढे जे येतात ते कितीपर्यंत आपल्याला येतात, आणि 25-30 1330 पर्यंत पाढे वाचत होते, 1330. आणि घटनेचे 1 ते जवळपास 50 ते 60 कलम त्यांच्या तोंडपाठ होते. एवढी हुशार मुलं, आदिवासी मुलं. आणि तो शिक्षक केशव गावित नावाचा शिक्षक आहे, तो एकदम पूर्ण त्यांनी वाहून घेतलं त्या शाळेला. आणि त्या शाळेमध्ये सभापती महोदया खाजगी शाळेतली मुलं खाजगी शाळेत ॲडमिशन सोडून शिकायचं सोडून त्या शाळेत आले. म्हणजे हे एक अचिव्हमेंट आहे. आणि त्याचबरोबर साताऱ्यामध्ये देखील मी आता आपलं मध्ये कार्यक्रम होते त्यावेळेस गेलो होतो, हां, त्या शाळेमध्ये देखील. तर तिथं पण त्या खाजगी शाळेतली मुलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाताभाऊ प्रवेश करतात. म्हणजे ती पटसंख्या जी आहे मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. याचं कारण शेवटी बघा, शिक्षक जो आहे, आता काल कुठेतरी त्या याच्यामध्ये डिबेटमध्ये त्या शिक्षकांच्याबद्दल फार मी थोडंसं ऐकत होतो. पण शिक्षक काही असे आहेत एकदम त्यांनी डेडिकेशन आणि डिवोशनने ते शिकवतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो काही शैक्षणिक दर्जा आहे तो उंचावला जातो. आणि त्या मुलांचा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहेत, ती जिल्हा परिषदची शाळा आहे ती आता भाऊ. आणि एकदा मला वाटतं काही लोकांनी अशा प्रकारचे, तुम्ही जे शिक्षक आमदार काही लोक आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी पटसंख्या वाढली आहे ती का वाढली आहे. आता पटसंख्या वाढली आहे तिथं तर चांगलीच बाब आहे, पण जिथं पटसंख्या कमी झाली तिथं देखील कशी वाढेल यासाठी देखील प्रयत्न आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे झालं तेव्हा केसरकर होते आणि ते देखील वर्ल्ड रेकॉर्ड झालं, गिनीज बुकमध्ये आलं. आणि आता दादा भुसे पण या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत. प्रत्येक अशा दुर्गम भागामध्ये तिथे काय अडचणी आहेत, तिथलं काय ॲटमॉस्फिअर काय आहे, तिथं कशा पद्धतीने, आणि मुलांना थोडंसं आपण मोटिवेट केलं शिक्षकांनी. आणि खऱ्या अर्थाने शिक्षक एवढे काही लोक मेहनत करतायत, म्हणजे काय शिक्षकाला काही लोक टार्गेट करतात, परंतु सगळीच काय सगळ्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात पण आता भाऊ बरी वाईट माणसं आहेत, पाची बोटं सारखी नाहीत. पण काही शिक्षक जे आहेत ते एकदम असे म्हणजे वाहून घेतलेले पद्धतीने काम करतात. त्यामुळे आपल्या शासकीय शाळा ज्या आहेत कुठेही कमी आपण लेखता कामा नये. त्याच्यामध्ये काय सजेशन करायचं आहे तुम्हाला ते करा ना. सरकार तिथं कुठं पैसे द्यायचे, पैसे कमी पडणार नाही का. आपल्यातले किती लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये, नगरपालिका शाळेत, महापालिका शाळेत शिकले. मी देखील नगरपालिका तेव्हा होती, त्या शाळेत शिकून मुख्यमंत्री झालो. आणि त्यामुळे आपल्या शाळा ज्या आहेत, आपल्या शाळा कुठेही इतर शाळांपेक्षा मागे नाहीत, किंबहुना कुठं मागे असतील तर तिथं आपल्याला कसं आपल्याला पुढं गेलं पाहिजे यासाठी आपण सूचना केल्या पाहिजे. आणि शासन सगळ्या बाबतीमध्ये तयार आहे. ठीक आहे. आता खोडके, सन्माननीय आमदार खोडके, त्याच्यानंतर सन्माननीय आमदार आडबाले. नाही, आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की कमी पटसंख्या असली तर
त्या शाळा बंद होणार नाही. आता चिखलदरा झालं, हारणी झालं, 5-5, 7-7 पाड्यावरच्या शाळेला आहे तिथं आता आज त्यांनी जे हाऊसमध्ये बोलले ती शासनाची आदेश समजायचे का किंवा याच्यावर आदेश काढणार आहे? कारण की इथं बोललो तरी ते इमिजिएट आदेश निघाले नाही तर त्याचा उपयोग होणार नाही, कारण की संच मान्यतेशिवाय त्या शाळा चालू शकणार नाही. आत्ता सध्याचा जो आपला नियम आहे किंवा GR काढलेला आहे, तर त्यांनी आत्ता जे उत्तर दिलं हेच आदेश राहणार आहे का, एवढंच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. हे घेण्यात आलेल्या भूमिकेबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. हेच आदेश राहणार आहेत का विचारलं. एक मिनिट मंत्री महोदय त्यांनी असं विचारलं की तुम्ही जे सांगितलं तेच आदेश राहणार आहेत का कायम? परंतु आत्ता उत्तर देताना त्यांनी सांगितलं की एकही शाळा बंद होणार नाही असं सांगितलं. परंतु आता मी तेच विचारलं की हा आदेश समजायचा का, तर ते म्हणतात की आम्ही याच्यावर लवकर निर्णय घेऊ. तर किती दिवसात निर्णय घेणार? कारण की आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या स्वच्छ मान्यतेचा जो नियम आहे त्याच्यात आत्ता आमच्या चिखलदरा झालं, धारणी झालं, तिथं त्या आदिवासी भागामध्ये शाळा बंद पडत आहे. कारण की जो आज तुमचा नियम आहे त्या नियमाने तिथं 20 पटसंख्या असल्याशिवाय शाळा चालू शकणार नाही आहे. तर तो किती दिवसात निर्णय काढणार हा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. खोडके साहेब, मी याच्या आधी सांगितलं की शाळांमधील पटसंख्या जरी कमी झाली तरी शाळा आपण कुठलीही त्या ठिकाणी कमी करणार नाही, शाळा बंद करणार नाही आहे. मी हेच म्हटलं की शिक्षक संख्येनुसार जर का शिक्षक एक्सेस झाले तर ते दुसऱ्या ठिकाणी लावू. ठीक आहे, हो झालं, समायोजन करणार आहोत आपण. शाळा बंद करण्याचा विषयच नाही ना. एकेकाने बोला. चव्हाण साहेब खाली बसा. एकेकाने बोला. हो संच मान्यतेच्या नियमानुसार निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. बरं, आता विचारायचं का राहिलंय का बाकी काही? आडवाले विचार. आता काय पुढे चाला ना सर, नाही तुमची पुढची लक्षवेधी आहे. एकच शेवटचा विषय. सभापती महोदय, या ठिकाणी 15 मार्च 2024 नुसार राज्यातील 24-25 संच मान्यता झालेली आहेत आणि या संच मान्यतेमध्ये जवळपास महाराष्ट्रामधल्या 1000+ शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. हे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6.1चं सुद्धा त्या ठिकाणी उल्लंघन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी 0 ते 20पर्यंत विद्यार्थी असेल तर 1 परमनंट शिक्षक आणि 1 सेवानिवृत्त शिक्षक देण्याचं त्या शासन निर्णयामध्ये मान्य केलेलं आहे. तरी पण या ठिकाणी 15 मार्चच्या शासन निर्णयाचं उल्लंघन करून 24-25ची संच मान्यता झालेली आहेत आणि या मोठ्या प्रमाणामध्ये 1000+ शाळा शून्य शिक्षकी झाल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिक्षकच नसेल तर त्या शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याचा समायोजनाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न झालेला आहे. तर या ठिकाणी 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून नव्याने संच मान्यता करणार का? सन्मान्य सदस्यांनी मानलेली बाब तपासून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. तर लक्षवेधी 6वी आता खूप वेळाच्या. बरं बोला, चला. सगळी उत्तरं मिळाली आहेत तुम्हाला, पण बोला. आदरणीय सभापती महोदय, धन्यवाद. मुळात ह्या विषयासंदर्भात एक तर असं आहे की एवढ्या 1000 जे काय 8000 गावं आहेत ज्या शिक्षणापासून वंचित आहेत, प्राथमिक शिक्षणापासून, ही बाब काय आपल्या महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे निश्चितपणे. बोलायचं नाही, प्रश्न हा प्रश्न बोलतोय मी की यात जर मार्ग काढायचा असेल तर शासनाने या 8000 गावांत जर शाळा सुरू करायची असेल तर त्यासाठी जो निकष केलेला आहे 15 मार्चच्या GRचा, ते निकष त्यात तुम्ही शिथिलता देणार आहात का? ते वेगळे निकष तुम्ही लावणार आहात का त्याला? त्याशिवाय तिथे शाळा सुरू होऊ शकत नाही. आणि नसेल तर माझं मत असं आहे की सगळंच मी करतो म्हटलं तर शासनाला हे शक्य नाही आहे. त्यामुळे शासनानं जवळच्या काही अनुदानित शैक्षणिक संस्था आहेत आपल्या, आपण अनुदान देतो, त्या संस्थांना बंधन करा की या गावात तुम्ही शाळा सुरू केलीच पाहिजे किंवा या गावात हे वर्ग सुरू केलेच पाहिजेत आणि त्याला शिक्षक त्यांनी दिले पाहिजेत, कारण आपण ऑलरेडी त्यांना अनुदान देतो. त्यामुळं थोडंसं निकष कुठेतरी बदलले जावेत, ही माझी एक स्पेसिफिक मागणी आहे. आणि दुसरं, RTEच्या नियमानुसार बाकीचे सगळे निकष बघतो आपण. RTEच्या नियमानुसार आता संच मान्यता करताना मात्र RTE आपण बघत नाही.
RTचा नियम आपण लागू करून घेत नाही, त्यामुळे अनेक शाळासुद्धा आज कमी शिक्षकावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे सगळे निकष जर RTचे बघतो आपण, तर संच मान्यतेत सुद्धा RTचं आपण त्या ठिकाणी उल्लेख करून त्यानुसार संच मान्यता करण्यासंदर्भात तुम्ही अध्यादेश काढणार आहात का? आणि तो काढा. बस बस चला जवळच्या शिक्षण संस्थांना तुम्ही सांगा ना, आग्रह करा. चला चला. सभापती महोदय, एक तर सर्वात पहिले म्हणजे हे जे आहे हे निरीक्षण नोंदविलेलं आहे केंद्र सरकारनं त्या ठिकाणी, परंतु तरी देखील आपण जी सूचना या ठिकाणी दिली, अतिशय चांगली सूचना आपण दिली आहे की आजूबाजूच्या शैक्षणिक संस्था आहे त्यांना आपण त्या ठिकाणी विनंती करू, आणि ज्या ठिकाणी सुविधा नाही आहे तर त्यांना विनंती करून तिथे शिक्षणाची लक्षवेधी सहावी न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.